विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्स मध्ये असे काही टॉपिक आहेत की ज्याच्यातल्या डेफिनेशन या हमखास परीक्षेत विचारले जातात. टॉपिक कुठला आहे गेस करू शकाल तुम्ही? असे बरेचसे टॉपिक आहेत, पण असा एक टॉपिक सांगा ज्यात भरपूर डेफिनेशन्स आहेत. थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स मध्ये किती डेफिनेशन्स आहेत सांगा? सिस्टीम, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम, पुन्हा सराउंडिंग, बाउंड्री, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता ऐका नीट हं. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. बऱ्याच वेळा डेफिनेशन्स परीक्षेत विचारले गेले आहेत. पण कन्फ्युजन काय होतं मुलांचं? फिजिक्स मध्ये पण आहे आणि हे केमिस्ट्री मध्ये पण आहे. मग मी काय म्हणतोय एन्थॅल्पीचे थोडं डेफिनेशन बघितलं म्हणून काय बिघडतंय हेही तुम्ही करू शकताय. मग आता मला फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम काय येतोय? थर्मोडायनामिक्स करत असताना मला डेफिनेशन्स करायला जमतायत. बरं इश्यू काय होतोय सांगतो. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबॅरिक, आयसोकोरिक साठी वर्क डनचे डेरिव्हेशन्स करा. सिंपल आहेत, ईझी आहेत. म्हणजे तुम्हाला वर्क डनचे एक्सप्रेशन्स करायचे आहेत. म्हणजे ते थर्मोडायनामिक्स तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. अरे पण न्यूमेरिकलचं काय? तुमचे मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणायचं आहे, की काल मी तुम्हाला सांगतो, कालपासून आपण जी बॅच तुम्हाला दिली ना, त्याचा जबरदस्त रिस्पॉन्स येतोय आणि मुलं खुश आहेत. त्यांना जमतंय. मग या बॅचमध्ये थर्मोडायनामिक्सचे न्यूमेरिकल्स घेतलेत. मग ते तुम्हाला करायचे आहेत. ही बॅच फक्त बोर्डसाठी नाहीये, तर इथं तुमची सीईटीची पण तयारी होणार आहे. म्हणजे एमसीक्यू सॉल्व्हिंग नाहीये, बेस पक्का होणार आहे लक्षात घ्या. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खूप वेगवेगळ्या बॅचेसमध्ये फ्री कंटेंट आहे तो बघा. बरं, आता मेन आपलं आत्ताचं टार्गेट काय, की थर्मोडायनामिक्स. ओके, थर्मो लिहितो बरं का मी. मग या थर्मोडायनामिक्स मधलं काय करायचं आहे, तर इनिशियली डेफिनेशन्स करायच्या. आता सांगतो. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. त्याच्यात जे लॉ आहेत ते करा. आता केमिस्ट्रीमध्ये हेच लॉ आहे बरं का लक्षात घ्या. इथं नाहीये फिजिक्समध्ये. पण मी काय म्हणतोय बघा. लॉज आणि डेफिनेशन केलं तर कितपत होईल? बऱ्यापैकी कव्हर होईल. डेफिनेशन लॉज विचारले गेलेले आहेत बऱ्याच वेळा. बऱ्याच वेळा. पण माझं काय म्हणणं आहे तुम्हाला वर्क डनचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय? न्यूमेरिकल्स. अरे खूप सोपे न्यूमेरिकल्स येतायत. खूप सोपे न्यूमेरिकल्स येतायत. मी व्हिडिओ बनवतोय आणि क्लास प्लसवर तुमचे मेसेज येतायत. कंटिन्युअसली ॲप डाउनलोड आणि कोर्स पर्चेस. धन्यवाद बरं का बाळांनो. तुम्ही जो विश्वास दाखवताय ना, तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवा बरं का. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट द्यायला लागलोय. म्हणजे थांबा. थर्मो बरोबर मला अजून एक टॉपिक ह्यात कव्हर करायचं. हे पटकन होईल तुमचं. इथं थोडासा वेळ लागेल. बाकीच्या गोष्टी खूप टफ वाटतायत, ज्या तुम्ही अगोदर केल्या नाहीत थर्मोमधल्या. राहू देत, राहू देत. पण डेफिनिशन सोडायचं नाही हां. लॉज मिस करायचे नाहीये. बरं त्याच्यानंतर याच म्हणजे आठवड्यात कुठे रे बाळांनो, याच 2 तासात म्हणजे थर्मो बरोबर तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी करायचं आहे. करंट इलेक्ट्रिसिटी सुरुवात कशी करायची बघा. क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. हा आहे कन्झर्वेशन ऑफ चार्ज रिलेटेड. व्होल्टेज लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पण इमिजिएटली याचे न्यूमेरिकल्स पण व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर विस्टोन नेटवर्क. त्याच्यानंतर मीटर ब्रिज. ओके. मीटर ब्रिज आहे ना, ही नल डिफ्लेक्शन मेथड आहे आणि केल्विन मेथड जी आहे ती इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. मीटर ब्रिज मध्ये आपण रेझिस्टन्स फाइंड आउट करतो आणि केल्विन्स मध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड आउट करतो. मी तुम्हाला सांगतो मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट मध्ये एरर्स का जनरेट होतात आणि त्या मिनिमाइज कशा करायच्या येणार प्रश्न परीक्षेत. चान्सेस भयंकर आहेत इथं. आता तुम्ही काय करायचं सांगतो, की हा जो टॉपिक आहे ना, करंट, इलेक्ट्रिसिटी. जरा तुमचा 1 मिनिट वेळ घेतो बरं का बाळांनो. जेव्हा इंजिनिअरिंगला जाल, बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा सिलॅबस बघाल, डीसी सर्किट हा टॉपिक बघाल, तेव्हा तुम्हाला करंट लॉ, व्होल्टेज लॉ हेच दिसणार आहे. हेच आहे, हेच ॲज इट इज. मग या धड्यामध्ये अजून काय उरलंय? कारण खूप महत्त्वाचे प्रश्न उरलेत. मी तुम्हाला सांगतो, हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. बघा रे बाळांनो. गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल ना एकदम डेलिकेट असते. त्यातनं जर हेवी करंट गेला, तर ती कॉईल ब्रेक होणार. डॅमेज होणार थोडक्यात म्हणूया आपण. मग मला काय करायचंय, की जास्तीत जास्त करंट इकडून बायपास करायचंय. ओके, इकडून करंट गेला पाहिजे. मग इथून जर जास्त करंट जायचा असेल, तर हा जो शंट आहे, त्याचा रेझिस्टन्स कमी पाहिजे का जास्त पाहिजे सांगा? ऑब्व्हियसली करंट जास्त पास व्हायला पाहिजे म्हणजे रेझिस्टन्स कमी पाहिजे. मग मी एक लो व्हॅल्यू रेझिस्टर गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉईल बरोबर पॅरलल जर कनेक्ट केला, तर तो अॅमीटर मध्ये कन्व्हर्ट होतोय. मग हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर टू अॅमीटर? उत्तर कळालं की बाय कनेक्टिंग अ लो व्हॅल्यू रेझिस्टर इन पॅरलल क्रॉस विथ द कॉइल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. बरोबर आहे? आता सांगतो. त्याच गॅल्व्हॅनोमीटर बरोबर जर मी सीरीजमध्ये एक हाय व्हॅल्यू रेझिस्टर आता हाय का?
इथं तर लो घेतला होता ना, मग इथं हाय का? तर सांगू का तुम्हाला? गॅल्व्हॅनोमीटरची कॉईल डेलिकेट आहे. ही तर सीरीज अरेंजमेंट आहे. इथं हाय व्हॅल्यू घेतला रेझिस्टन्स, तर ह्या दोघांचा रेझिस्टन्स सीरीजमध्ये वाढतो ना. त्याच्यामुळे काय होणार? मी तुम्हाला सांगतो, इथून करंट कमी पास होणार आहे. पण झाला की हा व्होल्टमीटर. मग तुम्ही हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू अॅमीटर? हा प्रश्न करायचा आहे. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर? आणि ते झालं की व्होल्टमीटर आणि अॅमीटर हा डिफरन्स करायचा. व्होल्टमीटर आणि अॅमीटर. त्याच्यानंतर पोटॅन्शिओमीटर. याचे तुम्ही ऍडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस करायचे. ओके. पण थांबा ना, पोटॅन्शिओमीटरचे 4 प्रश्न आहेत. प्रिन्सिपल, त्याच्यात 3 ऍप्लिकेशन. त्यातल्या शेवटच्या ऍप्लिकेशन मध्ये इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. दॅट इक्वल्स टू कॅपिटल आर L1 मायनस L2 अपॉन L2. सीईटीत नाही, बोर्डच्या एक्झाम मध्ये पीवायक्यू आहे. एमसीक्यू आहे हा प्रश्न, लक्षात घ्या. मुलं विचारतात ना, सर एमसीक्यू कसं करायचं? तर एमसीक्यू सेपरेटली करायच्याच नसतात, लक्षात घ्या. तुम्हाला ती कन्सेप्ट करायची असते, तर कुठलाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतोय. बरं, एवढं झालं. एवढं झालं करंट इलेक्ट्रिसिटीचं. भरपूर झालं का? झालं की बाळांनो, तुम्ही न्यूमेरिकल्स पण करणार ना. सगळ्यात सोपे न्यूमेरिकल्स आहेत पोटॅन्शिओमीटरचे. पॅटर्न ठरलेला आहे, एक पॅटर्न. तुम्ही ना YouTubeवर सुद्धा माझे व्हिडिओ सर्च करा बरं का. पोटॅन्शिओमीटरचे डिटेल करा बाळांनो. का? आता मला तुम्हाला सांगायचंय का? इंजिनिअरिंगला घ्यायचंय. तुम्ही म्हणाल, "नाही सर आम्हाला सीएस घ्यायचं आम्हाला असलं काही नाही." अरे सीएस घ्या नाहीतर काहीही घ्या. हा टॉपिक येणारच आहे. पहिल्या वर्षी सगळ्यांना सब्जेक्ट हे कॉमनच असतात, हे लक्षात घ्या. आलं का डोक्यात तुमच्या? मग आपली सुरुवात एकदम भन्नाट झालेली आहे. पण जोरात अभ्यास करतोय. आपले सगळे टार्गेट आपण अचीव्ह करतोय ना. मग मनात मनात तुमचं मन तुम्हाला डिस्टर्ब करतंय मधनं-मधनं. तो झालेला इंग्लिशचा पेपर आठवतोय. केमिस्ट्रीचा अभ्यास काहीच झाला नाही हे तुम्हाला आठवतंय. आता मॅथ्स बी आठवतंय काही लोकांना. काही लोकांना आता हिस्ट्री, जिओग्राफी म्हणतो ना आपण, जिओग्राफी, हिस्ट्री नाहीये. जिओग्राफी आठवायला लागलंय, सीएस-आयटी आठवायला लागलंय, रिग्रेट व्हायला लागलंय. नाही रे, असं नाही रिग्रेट व्हायचं, लक्षात घ्या. मन शांत ठेवायचंय, मन शांत ठेवायचं आहे आणि सांगतो रे, की फिजिक्सची ही जी बोर्डची एक्झाम आहे ना, ह्यातच एक्झॉस्ट होऊ नका. ओके. या बोर्डच्या एक्झाममध्ये एक्झॉस्ट होऊ नका. सीईटी आहे रे इम्पोर्टंट. हो. सीईटी एकच महिना आपल्याकडे आहे. 40-45 दिवस आहेत तसे आपल्याकडे. दी बेस्ट स्ट्रॅटेजी माझ्याकडे त्याची पण तयार आहे बरं का, लक्षात घ्या. दी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे, जिथे तुम्हाला यश मिळणारच आहे. पण आपल्याला काय करतोय आपण? ही बॅच तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणतो या बॅचला सपोर्ट केल्याबद्दल. पण सगळ्यात महत्त्वाचं शॉर्ट क्वेशन्स आहेत. पण केले तर लिहायला जमणार आहे ना. कुठेतरी लाईव्ह बघत बसण्यात काय अर्थ आहे? मी तुमचा जास्त वेळ घेतोय का? नाहीये. 8 ते 10 मिनिटं म्हणूया आपण. 8 ते 10 मिनिटात मी तुम्हाला टार्गेट देतोय 2-2, 3-3 तासाचे. देतोय ना, मग तुम्ही करताय ना बाळांनो. याच्या अगोदर टार्गेटमध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह होतं. याच्यामध्ये थर्मोच्या डेफिनिशन करंट इलेक्ट्रिसिटी टार्गेट आहे. मग 3-3 टॉपिक कव्हर व्हायला लागलेत ना आपले आणि दी बेस्ट आहे, दी बेस्ट आहे. पण याची सुद्धा पुन्हा रिव्हिजन करावी लागणार नाही, करावी लागणार आहे. एकदा नाही, दोनदा, तीनदा करावी लागणार, लक्षात घ्या. आलं का डोक्यात? म्हणजे तुम्ही आत्ता करताय म्हणजे झालं असं नाहीये. तुम्ही पेपरला जाताना सुद्धा टफ क्वेशनची रिव्हिजन करावी लागणार आहे आणि हे सगळं मी तुम्हाला देणार आहे. करूया आपण एकत्र अभ्यास. ऑल द बेस्ट.